नमस्कार, मी अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. इडली सांबार हा बहुतेक तरी सगळ्यांनाच आवडत असतो. आमच्याकडे तर हा नेहमीच होतो. इडली कोणी रव्याची करतात तर कोणी तांदूळ उडदाच्या डाळीची करतात. मी शक्यतोवर तांदूळ आणि उडदाच्या डाळीची करते. पण सांबार त्याचा जर चटपटीत असेल तर त्या इडलीला काही वेगळीच मजा येते. तर मी इथे फक्त तुरीच्या डाळीचा वापर करते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडी चणा डाळ पण ॲड करू शकता, पण मी इथे फक्त तुरीचीच डाळ घेते. तर मी इथे साधारणतः 1.5 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं आधी, पाणी त्यातलं पूर्ण काढून घेतलं आणि मग परत त्यामध्ये छान शेवटचं पाणी घालून त्यात थोडी हळद, थोडं तेल आणि कुठल्याही आपल्याजवळ ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या आपल्याला यामध्ये कट करून टाकायच्या आहेत. तर इथे भाज्यांमध्ये मी थोडा कांदा, टोमॅटो घेतला आहे, लौकी घेतलेली आहे आणि थोडे वांगे घेतलेले आहे. जर अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा देखील टाकू शकता. माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घातलेल्या नाही आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी ह्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून मी कुकर चढवून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे मी इडलीचं मिश्रण घातलेलं होतं. तर इडलीच्या मिश्रणासाठी मी तांदूळ आणि डाळ हे आदल्या दिवशीच 5 ते 6 तास भिजत घातले आणि त्यानंतर त्याला बारीक करून रात्रभर फर्मेट करायला ठेवलं आणि हे छान फर्मेट झालं आहे. तर इडलीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी यामध्ये मीठ घातलेलं नाही. आपल्याला जेवढ्या इडल्या टाकायच्या आहेत तेवढं आपण थोडं थोडं छोट्या एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इडलीचं मिश्रण आणि मग त्यामध्येच फक्त मीठ घालायचं आहे. त्यानंतर या पात्रांना तेल लावून मी इडली बनवायला ठेवते आहे. तर इडलीचं पात्र मांडलेलं आहे. आता मी सांबार तयार करायला घेते आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तेल तापलं की मी यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालूया. त्यानंतर 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या मी बारीक करून यामध्ये घातल्या आहेत. थोडं अद्रक यामध्ये मी किसून घातलेलं आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. थोडं इथे हिंग घालते आहे. हिंग असेल तर शक्यतोवर यामध्ये घाला, त्याने खूप छान चव येते या सांबाराची. त्यानंतर यात मी थोडा कढीपत्ता घालते. आता यात मी कांदा घालते. एक साधारणतः कांदा घेतलेला आहे मी आणि तो इथे बारीक चिरून घातलेला आहे. एक अख्खा टमाटर मी यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर यात मी काही मसाले घातलेले आहेत. त्यात तिखट, हळद, काळा मसाला, धनेपूड आणि थोडा सांबार मसाला घातलेला आहे, ज्याने ह्या सांबाराला खूप छान चव येते. हा सांबार आपल्याला किती पातळ हवा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याला मला खूप पातळही ठेवायचं नव्हतं आणि खूप घट्टही ठेवायचं नव्हतं, त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही. त्यानंतर यात मी मीठ घालते आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये चिंचेचं पाणी घालते. साधारणतः अर्धी वाटी यामध्ये चिंचेचं पाणी घातलेलं आहे. त्यासाठी चिंच थोडा वेळ भिजायला घालून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी त्यामध्ये घालायचं आहे. चिंच घातली की यामध्ये खूप 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 भारी चव येते. मस्त असा आंबटपणा येतो या सांबाराला. त्यानंतर एका तडका पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, थोडं तिखट आणि लाल मिरची घालून याला छान तडका द्यायचा आहे. तो नक्की द्या. या सांबाराला खूप सुंदर असा रंग येतो. तर यावर मी घातलेली आहे कोथिंबीर. खूप सुंदर असा सांबार तयार झालेला आहे. इकडे आपल्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत. याला आपण छान काढून घेऊया. तर इथे इडली आणि सांबार तयार झालेला आहे. खरंच खूप छान झालेला होता हा सांबार. मस्त झालेला होता. मी ह्या पद्धतीने सांबार तयार करते. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आहे किंवा तुम्ही पण ह्याच पद्धतीने सांबार तयार करताय का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.